तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल 26 नोव्हेंबर 2008 रोजी आपल्या देशामध्ये मुंबई येथे आतापर्यंतचा सर्वात जास्त भीषण असा दहशतवादी हल्ला झाला होता। तो जवळपास 60 तास चालला। 166 लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला। 300 पेक्षा जास्त लोक जे आहेत त्यामध्ये जखमी झाले होते आणि आपले बरेच कर्तव्यावर असलेले अधिकारी देखील त्यामध्ये शहीद झाले। हा दहशतवादी हल्ला पाकिस्तानच्या लष्कर-ए तैयबा या दहशतवादी संघटनेकडून घडून आणला होता। त्यामध्ये अजमल कसाब याला जिवंत पकडून 2012 साली आपल्या सरकारने फाशी देखील दिली होती। हा हल्ला झाल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्री विलासराव देशमुख, त्यावेळेसचे गृहमंत्री आर पाटील आणि देशाचे गृहमंत्री शिवराज पाटील यांनी राजीनामा दिला होता 2008 सालीच। खरं तर हा दहशतवादी हल्ला काही त्यांनी घडवून आणला नव्हता, पण नैतिक जबाबदारी समजून, उत्तरदायित्व समजून त्यांनी जो आहे तो राजीनामा दिला होता। कारण त्यावेळेस कुठल्याही पदापेक्षा उत्तरदायित्व जास्त महत्त्वाचं होतं। आज आपल्या देशामध्ये पेपर फूट होऊन 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये विद्यार्थी जे आहेत मागच्या महिन्याभरापेक्षा जास्त काळापासून उपोषण करत आहेत। कालच्या आंदोलनामध्ये बरेच विद्यार्थी जखमी झाले, डोके फुटले, काही तर अतिगंभीर आहेत। असं असताना देखील हे सरकार जे आहे ते आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत नाहीये। धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून राजीनामा घेत नाहीये। मग याचा आपण अर्थ असा समजायचा की या देशात नैतिकता, उत्तरदायित्व असं काही राहिले नाही का? हे सरकार कुणालाच जबाबदार नाही का? तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा।